भगवान बाबाची सेवा करणाऱ्या माणसाच्या घरामध्ये महाराज सोन्याच्या ताटात जेवतात ती लोक, आजही जेवतात. आणि तुम्हाला कितीही दृष्टांत देऊ शकतो मी. कधी कधी मला तो जिवंत दृष्टांत आठवतो. बारगजे भाऊ म्हणून बालेपीर आंबराईमध्ये आजही राहतात. 90-92 वर्षाचं वय आहे. बिल्डिंग खात्यामध्ये काम करीत होते आणि पाटोद्याहून कुसळमला चलत गेले दुपारच्या 12-1 वाजता. बारगजे भाऊ मला सांगायचे, कुसळमला परटिनीच्या वाट्यावर, परटिनीचं घर होतं परीठ, आणि वाट्यावर घोंगडीवर बसले होते संत भगवान बाबा आणि वामन भाऊ. त्या भाऊच्या तोंडातला दृष्टांत सांगतोय. भाऊ म्हणले, माझ्या खिशामध्ये 10 पैशाचा एक ढेल्या होता. आता पाया पडलो दोघाच्या. भगवान बाबाच्या पाया पडल्यावर मस्तकाहून हात फिरवला, गालावून हात फिरवला, जा तुझं कल्याण होईल. वामन भाऊनी पाठीवर खापकून थाप टाकली, जा तुझं कल्याण होईल. 10 पैसे होते खिशात माझ्या, पण कोण्या संताच्या पुढे ठेवावा प्रश्न पडला म्हणून ते 10 पैसे ठेवले. पण 2 संतांनी आशीर्वाद दिला. चालत गेलो म्हणले, पाटोद्याला एसटीने बीडला आलो. आजही इतकं सांगताना रडत ते बापू आजही म्हणते, चोले महाराज खरं सांगू तुम्हाला, माझ्या दोन्हीही सुना आणि दोन्हीही मुलं क्लास 1 अधिकारी आहेत. पुण्याला बंगला आहे, औरंगाबादला बंगला आहे, बीडला बंगला आहे. पण माझ्या जीवनामध्ये एक दुःख वाटतं म्हणले, ते 10 पैसे मी बाबाला दिले नाही, भाऊला दिले नाही. म्हणून त्या 10 पैशाची पूजा आजही बीडला ते म्हातारं करते. देवाऱ्यावर 10 पैसे ते कृपादान केले तसं जगद्गुरु तुकोबाराया ज्ञानोबारायाच्या समाधीवर मस्तक टेकून माऊलींना म्हणतात, तुम्ही संत आहात. महाराज, संत ही पदवी खूप वेगळी आहे. माझ्याकडे लक्ष द्या जरा थोडं. 85,000 महाराज लोक सध्या महाराष्ट्रामध्ये कीर्तन करतात. 85,000 जरा. पण संत असतील याची गॅरंटी हे बापू. कलियुगातल्या दशेबद्दल अभंग लिहिलाय तुकाराम महाराजांनी. झाले अर्थाचे अनर्थ, गेला बुडाला परमार्थ, नाही ऐशी झाली नित, हांभूत पावले ऐसे अधर्माचे बळ. महाराज इकडे लक्ष द्या. खोट बोलणाऱ्या माणसाला लोक पाठिंबा देतात. अहो, खरं वागणाऱ्या माणसावर आत्महत्या करण्याची वेळ आहे. पहावो कलीचे मेहमान. वारकरी संप्रदायातलं सगळ्यात मोठं दुःख आणि खड्डा सांगतो तुम्हाला. इतके महाराज लोक आहेत, पण हा महाराज त्या महाराजाचं तोंड नाही पाहू शकत. अहो, मी म्हणतो त्याच्यापेक्षा पोतराचं बरी, पोतराचं बरी. आणि आता हजारो तर बायाच कीर्तन करायला लागल्या. मी ही निंदा नाही, संत शब्द वापरला जगद्गुरु तुकोबारायांनी. कुणा त्याची संत ज्यांचा येत विठ्ठल
माझ्यासारख्या व्यक्तीनं फेटा बांधला आणि कीर्तन केलं म्हणजे तो संत झाला का? मी मुद्दाम असा विषय आला की तो मोरारजी बापूचा विषय सांगत असतो. पुण्याला 50,000 लोक रामायण चालू मोरारजी बापूचं, खालून एका साधकाने चिठ्ठी दिली. ती चिठ्ठी बापून उघडली, त्याच्यामध्ये प्रश्न होता, वक्ता कसा असावा. काही माणसं विचारतात मला बी, महाराज मला कीर्तन शिकायचे. मग कीर्तन शिकणाऱ्या माणसासाठी सांगतोय मी. हे सांगायला मी काय तुमचा गुरु नाही, पण माझ्या अनुभवातलं ऐकलेलं सांगतो. वक्ता कसा असावा. बापून गुरुजी 3 मुद्दे मांडले. म्हणजे माईकवर समाज प्रबोधन करणारा जो वक्ता आहे तो स्वतः पवित्र असावा, निष्कलंक आणि शुद्ध असावा. नंबर 2, ज्या ग्रंथाविषयी, ज्या अभंगाविषयी बोलायचे त्या अभंगावर, ग्रंथावर बोलणाराचा पहिला आत्मविश्वास असावा. आणि नंबर 3, ज्यांच्यासाठी बोलायचे त्यांचं कल्याण व्हावं ही बोलण्याच्या अंतःकरणात भावना असावा, तो वक्ता. पवित्र ते कुळ, पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, संत कुणाला म्हणावा? पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत. अहो किती पवित्र देह. कीर्तन ऐकायला बसलात, संत भगवान बाबाचा देह किती पवित्र. लोकांनी भगवान बाबाला कलंक लावण्याचा प्रयत्न केला म्हणून स्वतःच शरीर कापलं भगवान बाबांनी. किती पवित्र. त्या शरीरातलं रक्त सांडलं तिथं तुळस जन्म घेते. तुळसी उगवाला
बाबाच्या शरीरातलं रक्त जिथं सांडलं ते रक्त त्याच्यापासून जगातली पवित्र वस्तू तुळस जन्म घेते, म्हणून ते संत होते. त्यांचं अंतकरण आईचं होतं. वडवणी तालुक्यामध्ये चिंचाळा म्हणून गाव आहे. संत भगवान बाबांनी त्यांच्या जीवनामध्ये इतिहास आहे, हा क्रांती आहे. आषाढी वारीची दिंडी मधी सोडून दिली. आषाढी एकादशीच्या दिवशी चिंचाळ्याला आराब रोहिले गायीची मिरवणूक काढून तिथं गाय कापित होते. आषाढी एकादशीला दुपारी 12 वाजता संत भगवान बाबांनी पहिलवान मल असे जबरदस्त 25 लोक सोबत घेतले. 12 वाजता जिथं गाय कापायची तिथं 100 फुटावर बाबा लपून बसले. गायीची मिरवणूक काढली. गायीच्या मानावर सुरा टाकायचा की भगवान बाबानं तिथं जाऊन उडी टाकली. आणि त्या आराब रोहिल्याला सांगितलं, आधी माझ्या मानेवर सुरा टाकायचा आणि नंतर माझी आई कापायची, नंतर गाय कापायची. चिंचाळ्यातली गाय कापायची बंद केली संत भगवान बाबांनी. आईचं अंतकरण माय शब्द वापरला तुकाराम महाराजांनी. तुम्ही संत माय. ओ नाना पत्र्या संत भगवान बाबाला नाल ठोकायला गेला होता. पूजा करत होते भगवान बाबा, पण तेच ताट बाबांनी फिरवलं आणि 100 पायऱ्या गड खाली उतरले. भगवान बाबाचं चैतन्य रूप पाहिलं आणि नाना पत्र्याचं अंतकरण बदललं. तिथून लोटांगण घेता आला. भगवान बाबांनी त्याच्या अंगावर फुलं टाकले. चोराला सुद्धा संत केलं संत भगवान बाबांनी. असं आईचं अंतकरण होतं. म्हणून माय. कधी कधी भगवान बाबा बापही झाले. कठोर शब्द समाजासाठी वापरले आणि कृपावंत तर इतके झाले महाराज. घराघरामध्ये संत भगवान बाबाच्या आशीर्वादाने संपूर्ण समाज आज सुखी. मंठा तालुक्यामध्ये 34 घराचं गाव आहे पळसखेड. 7 दिवस भगवान बाबा त्या गावात चिंचाखाली आराम करायचे. प्रत्येकाच्या घरी जेवायचे. प्रत्येकाच्या घरातले सगळे पोरं नोकरीला आहेत. मी 3 वर्षे रामकथा केली. यावर्षी तिथं भगवान बाबाचं मंदिर बांधायला 34 घरांनी 34 लाख रुपये दिले. तुम्ही जागेत का झोपलात? मी म्हणलं मी 51,000ची मूर्ती देतो बाबाची. त्यांनी 34 लाख दिले. घराघरामध्ये आनंद. कृपावंत. अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीव विठोबार. आता हल्लीच्या काळामध्ये महाराज लोकांना फिरण्यासाठी चढावडे. यानं असली गाडी घेतली की ते तसली गाडी घेतली. महाराज गाडीने कपड्यानं सोन्यानं माणसं कधी वाढते. तो गेले माऊली दादा चाकरवाडीचे होऊन रामकृष्ण महाराज वरप गावकर, संत किसन बाबा, संत भीमसिंग महाराज, माऊली दादा काय संत होऊन गेले. तुम्हाला एक सांगू, वेळ नाही पण क्षमा मागतो थोडीशी. मी उत्तरेश्वर पिंपरीला असताना एक दिवशी रात्री मुक्कामाला थांबलो. जुना काळ पिंपरीचा. रात्रीच्या 2:30 वाजता लातूरवरून दादा आले आणि त्या पत्र्यामध्ये राहत्या घराच्या इकडले नारायण भाऊ राहते त्या पत्र्यामध्ये 50 लोक झोपले होते. कडाक्याची थंडी होती. दादा गाडीतून खाली उतरले, घरात गेले आणि पहिले पांघरायचे सुताडे होते. त्या सुताड्याचा गट्टा उचलून आणायचे दादा
आणि झोपलेल्या माणसाच्या अंगावर पांघरू घालायचे माऊली दादा. नारदाच्या गादीवर बोलतो, माझ्या जिभीत किडे पडतील. माझ्या डोळ्यानं 50 लोकायला पांघरून घातलं, मग तो महात्मा झोपला. त्याला काय म्हणते? माऊली दादा म्हणते. काय संत होऊन गेले महाराज. ही महात्मे होऊन गेले म्हणून आज आपण जिवंत आहे. त्यांच्या वाढावया सुख अहो भगवान बाबांनी अख्खा महाराष्ट्र तांग्यामध्ये बसून काढला. आता गाडीमध्ये बसलेल्या महाराजाला सुद्धा सर्दी होती. ते बॉक्स आहेत पाण्याचे प्यायला, पाण्याचे प्यायला बॉक्स असून बी संध्याकाळी तो महाराज म्हणतो माझं पोट बडबड करतंय. मग तुला काय पाजायचं आता? तुला बिस्लरी विश्वास. काय संत भक्त. तुम्ही जिथवर जाताल ना तिथवर. इंदोरला भगवान बाबाची क्रांती काय ती जाऊन बघा तुम्ही. अहो हैदराबादला जा तुम्ही, आंध्रामध्ये, कर्नाटकमध्ये काय कार्य केलं संत भगवान बाबांनी. असे संत नाही झाले पुन्हा. प्रत्येक गावामध्ये पाण्यावर बसून योग साधनेच्या जीवावर ज्ञानेश्वरी वाचवली. बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी. नारायणाचे कैवारी झाली कीर्ती चराचरी. आरती भगवान बाबा सिदानंदाचा गाबा. वैराग्य मूर्तिमंत दिशे शांतीची शोभा. कधी कधी लोक मला भेटतेत ना, महाराज तुम्ही फेटा बांधला का नाही चोले महाराज की भगवान बाबा सारखेच दिसता मला म्हणतात लोक. पण कुठं भगवान बाबा आणि कुठं उद्धव महाराज. ते ब्रह्मचारी होते. मला अर्धा तर डझन लेकर येतं. अर्धा डझन, जास्त नाही. पण कधी कधी सांगावं लागतंय बरं का. कधी कधी विनोद आहे आपला. पण भगवान गडावर मी 24 वर्ष पायी वारी केली बरं. भगवान बाबाची कृपा आहे माझ्यावर. आणि गुरुजी सांगतो तुम्हाला, चिंचवणला सोमनाथ भाऊकड त्या घरामध्ये राहायचे भगवान बाबा. संत भगवान बाबांनी मकरध्वज जन्मानिमित्त सप्ताह चिंचवणला स्वतः चालू केलेला आहे बाबांनी. आणि तिथं माझी आई जायची. भगवान बाबांनी माळ घातली. भगवान बाबाचा फोटो समोर ठेवून मी पोटात असताना 9 महिने बाबाच्या फोटोची पूजा केली माझ्या आईने. मला सांगते माझी आई, म्हणून थोडा कुठंतरी जुळता मिळता बाबासारखा माझा चेहरा आहे. नाही तर बाबाचं पोट कसं, माझं पोट कसं, जमीन आसमानचा फरक आहे. पण चला, तुमचं सर्वांचं प्रेम आहे. कुठंतरी चुकीच्या रस्त्याने हे जीवन भरकटत गेलं असतं, म्हणून त्या नावावर कुठंतरी जगतो आपण. हो असो, तो आशीर्वाद, ती प्रेरणा आणि तो संत भगवान बाबाचा संदेश आजही महाराष्ट्राच्या कणाकणात आहे. महाराज तुम्हाला सांगू मी, संत भगवान बाबांनी नारळी सप्ताह चालू केला. आमच्या गावाला 80 साली सप्ताह झाला होता. त्या काळात 35 क्विंटल साखर बुंदी केली होती. आणि बुंदी बरोबर खायला घुगऱ्या केल्या होत्या. डवात 20 क्विंटल हरभरे भिजू घातले होते. डवात, नदीच्या डवात. काय येडे लोक. 20 क्विंटल हरभरे अर्धे अर्धे करून 40 पोते डवात टाकले होते. 40 पोते टर फुगले. आणि 35 क्विंटल साखरेची बुंदी आणि 40 पोत्याच्या घुगऱ्या त्या काळात लोकाला पुरल्या नाहीत. लोक किती असतील? 100-200 लोक तरी असतील ना. 40 क्विंटल हरभरे, 35 क्विंटल साखर, 50,000 लोक होते त्या काळात. भगवान बाबांनी केलेली क्रांती गावागावात आणि घराघरात या महिन्यामध्ये आऊट झालं डोकं माझं. रोज दुपारी बाबाच्या जयंतीचं कीर्तन आहे. त्या कोह्याळला रामायण आहे, संध्याकाळी कीर्तन आहे. आणि गावात माझ्या मागं लाड गुरुजींनी तो रामकृष्ण हरीचा कुटाणा लावून दिला आहे. त्याच्यात सकाळी तासभर
संध्याकाळी तासभर आतून नरड नाचलं महाराज, सुजलं नरड, रामकृष्ण हरी म्हणून. पण असो, पिशेगावचं हे जिवंत प्रेम, काहीतरी जुनं नातं असं ह्या माझं या गावाचं. म्हणून आदरणीय तारीख मला दिली, त्यांचं काय नाव मला माहीत नाही, दादाने आठवण करून दिली म्हणून ही तुमची सेवा या ठिकाणी घडली. 2 शब्दात सांगतो, चालतं बोलतं गंगेसारखं तीर्थ या जगातलं, सुगंध देणारं चंदनासारखं तीर्थ फक्त जगामध्ये संत भगवान बाबाच्या रूपाने अवतीर्ण होतात. हे शेवटचं चरण. तुका म्हणे गोचंदनाचे अंगी, तुका म्हणे गोचंदनाचे अंगी, चरणी
झाली कीर्ती चराचरी आरती भगवावा ओ नंदाचा गावा वयाचे मूर्तिमंत दिसे शांतीची शोभा आरती भगवावा आघाडी चरणा डोळ्याने खाली बसा